वळूया पुढील बातमीकडे। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांच्या भेटीला येणार आहे। शिष्टमंडळात सुमित भागे तसेच मंगेश चिवटेंचा सहभाग असेल। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला येणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये सुमित भागे आणि मंगेश चिवटे यांचा सहभाग असणार आहे। शिष्टमंडळाशी चर्चेनंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर या चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत। तर हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलंय आणि या शिष्टमंडळासोबत जी चर्चा होते या चर्चेकडे आता सर्वांचं लक्ष आहे। या चर्चेतून जर काही समोर आलं नाही तर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करून या चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेलं आहे आणि या शिष्टमंडळासोबत आता जरांगे पाटील यांची चर्चा होणार आहे। ही चर्चा जर सकारात्मक झाली नाही तर जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होतील। जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। एक दिवसापूर्वी सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं होतं, चर्चा झाली होती, मात्र या चर्चेतून काहीही समोर आलं नव्हतं, निष्पन्न झालं नव्हतं। त्यामुळं जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच सुरू ठेवली आहे आणि आता सुद्धा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आणि या भेटीनंतर या चर्चेतून मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलंय। जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरती ठाम आहेत आणि त्यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ठाम आहेत। मात्र जरांगे पाटील जर मुंबईमध्ये आले तर मुंबईमध्ये आधीच 60-70 लाख नोकरीनिमित्त कामानिमित्त लोकलनं प्रवास करतात आणि जरांगे पाटील जर मुंबईमध्ये आझाद मैदानात आले तर मुंबई ठप्प होण्याची शक्यता आहे। त्यामुळं जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलंय। दरम्यान या शिष्टमंडळात सुमित भागे आणि मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार आहेत। सध्या जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवरती आहेत। नवी मुंबईत वाशी येथे जरांगे पाटील यांच्यासोबत असंख्य मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत आता शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे। मात्र या चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत। दरम्यान सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे पाटील यांच्या भेटीला पाठवलं गेलंय। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू होणार आहे। जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे वाशीकडे रवाना झालंय। जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा होईल, मात्र या चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत। जरांगे पाटील मुंबईकडे येण्यास त्यांचा निर्धार आहे आणि जरांगे पाटील हे मुंबईकडे येण्यावर ठाम आहेत। आझाद मैदान येथे उपोषण करण्यावर ठाम आहेत। मात्र जरांगे पाटील जर मुंबईमध्ये आले तर मुंबई ठप्प होईल। त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। एक दिवसापूर्वी सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला आलं होतं आणि आता पुन्हा एकदा आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी रवाना झालंय। या शिष्टमंडळात सुमित भागे, मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहेत। जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ रवाना झालं। ही दृश्य आपण पाहतोय। सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी रवाना झालंय। यामध्ये सुमित भागे आणि मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। जरांगे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळात चर्चा सुरू आहे। तर या चर्चेतून समोर काय येते हे बघावं लागेल। या शिष्टमंडळात सुमित भागे, मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। दरम्यान शिष्टमंडळाशी चर्चेनंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलंय। आता या चर्चेतून समोर काय येते हे बघावं लागेल। या शिष्टमंडळात सुमित भागे, मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। दरम्यान या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि चर्चेनंतर जर मार्ग निघाला तर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करतील। मात्र जर मार्ग नाही निघाला तर जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत। दरम्यान सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत।
अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडलेत। विकास, सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले, अधिकची माहिती। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा आज मुक्काम असणार आहे। त्या दृष्टीने राज्य सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सामाजिक विभागाचे जे सेक्रेटरी सुमंत भागे हे दाखल झाले आहेत। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असलेले मंगेश चिवटे सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतात की कुठल्याही प्रकारे आंदोलन करू नये यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका दिसताना दिसून येते। कारण आता 26 जानेवारी आहे, त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाऊ नये यासाठी राज्य सरकार सतत त्यांच्याशी बोलणी करत आहे। त्या दृष्टीने ते शिष्टमंडळ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले, त्यांच्याशी चर्चा करतात। चर्चा झाल्यानंतर मनोज पाटील हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ते थोड्याच वेळात स्पष्ट करणार आहेत। दरम्यान शिष्टमंडळ किती वेळापासून ही चर्चा सुरू आहे? शिष्टमंडळ साधारणपणे 10 मिनिटं झालेले पोहोचले। मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत आणि मुख्यमंत्री कार्यालयातून ओएसडी असलेले मंगेश चिवटे आणि सामाजिक सचिव जे आहेत सुमंत भागे हे दाखल झाले। ते सुद्धा मुख्यमंत्र्यांसंदर्भात मध्ये मनव करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुख्यमंत्र्यांनी संवाद करण्याची शक्यता आहे, कारण हे कुठल्याही प्रकारचं आंदोलन मुंबईच्या दिशेने जाऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री खबरदारी घेताना दिसून येत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील अनेक प्रश्नांची भूमिका करताना दिसून येत आहे की मराठा आरक्षण कधी तुम्ही देणार ते आम्हाला सांगा, त्या दृष्टीने आम्ही भूमिका घेणार असे आक्रमक मनोज जरांगे पाटील शिष्टमंडळाने सुनावले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। धन्यवाद विकास, दिलेल्या माहितीबद्दल। तर सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले। जरांगे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळ यामध्ये चर्चा सुरू आहे। या चर्चेनंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। दरम्यान चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आहेत। मुंबईकडे आझाद मैदानात उपोषण करण्यावर जरांगे पाटील हे ठाम असतील। दरम्यान सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। या शिष्टमंडळामध्ये सामाजिक विभागाचे सुमित भांगे आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा सहभाग आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आणि चर्चा सुरू आहे। काही वेळानंतर जरांगे पाटील या चर्चेनंतर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। या चर्चेतून काय समोर येते हे थोड्या वेळात समजेल। दरम्यान सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी मनधरणी सुरू आहे। दरम्यान एकीकडे सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत। यांच्यासोबत या मराठा आंदोलकांसोबत चर्चा करतायत, संवाद साधतायत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत लाईव्ह जोडलेत। चेतन, एकीकडे सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या चर्चा सुरू आहे, बाहेर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत। मराठा आंदोलकांची काय नेमकी भूमिका आहे? निश्चितच जगदीश, मराठा आंदोलकांची भूमिका काय आणि जरांगे पाटील यांची भूमिका काय हे ऐकून घेण्यासाठी लाखो मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकच भूमिका आहे की आरक्षण हवंय, आरक्षणाशिवाय हटणार नाही। आपण बातचीत करूया काही मराठा आंदोलकांशी। आता एक सरकारचं शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चेसाठी आलेलं आहे, चर्चा सुरू झालेली आहे। तुमची भूमिका काय आहे? सरकारने काय तोडगा काढावा? गेले 7 महिने झाले चर्चा करते सरकार, अजून त्यांना निर्णय निघाला नाही। आम्ही जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथनं मुंबई सोडणार नाही। ओबीसीतून आता सध्या पुन्हा काल रात्रीनंतर आज पुन्हा शिष्टमंडळ आहे, मुख्यमंत्री मुंबईत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी यावं असं तुमचं म्हणणं आहे का? मुख्यमंत्र्यांनी आलंच पाहिजे। आम्ही साताऱ्यात नाही आलो, मुख्यमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे। आम्ही मुख्यमंत्री सातारला कसं जाणार नाही, मुंबईत मुख्यमंत्र्यांनी यावं आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा, तरच आम्ही मुंबईतून माघार जाऊ, नसता माघार नाही। इथंच आमचं मरण जाईल, परंतु आम्ही इथंच मरून पडू। परंतु शब्द दिला त्यावेळेसच दादा म्हणतील, त्यावेळेसच आम्ही गावाकडे जाऊ। एकंदरीत आपण पाहू शकतो की फेब्रुवारीपर्यंतची मुदत सरकार सातत्याने मागतंय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊ असाही शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। फेब्रुवारीपर्यंत थांबण्याची तयारी आहे का तुमची? फेब्रुवारीपर्यंत काय, आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडून कुठेही हलणार नाही। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील मराठा हे समाज कुठंच जाणार नाही मुंबई सोडून। जय जिजाऊ। एकंदरीत जगदीश, या ठिकाणी पाहू शकतो की भूमिका एकच आहे, आरक्षणाचा GR काढा आणि सरसकट कुणबीमधून आरक्षण द्या, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आत्ता वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी तयारी पूर्ण होत आलेली आहे।
मी व्यासपीठ दाखवू शकतो. या व्यासपीठावरून जरांगे पाटील आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आणि आता बॅनर लावण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अवघ्या पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये म्हणजे जसं शिष्टमंडळासोबत चर्चा पूर्ण होईल, जरांगे पाटील आहेत ती आपली भूमिका आहेत ती याच व्यासपीठावरून मांडणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी पोवाडे गायत आणि एकंदरीत सर्व आंदोलकांना चार्ज करण्याचं काम केलं जात आहे. आणि भूमिका एकच आहे, जरांगे पाटील सांगतील तो शब्द अंतिम असेल. त्यामुळे जरांगे पाटील या ठिकाणी आल्यावरती मुंबईकडे जायचा आदेश देत आहेत का की वाशीमध्ये त्यांचं समाधान होतं, याकडे सर्व मुंबई नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष असेल. जगदीश. चेतन, जरांगे पाटील जो सांगतील, जो आदेश देईल तो पाळला जाईल असं म्हणते. तिथे काही महिला सुद्धा मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यासोबत बातचीत होऊ शकते का? महिला आंदोलकांची नेमकी काय भूमिका आहे? निश्चितच कारण एकंदरीत या ठिकाणी ज्या प्रकारे पुरुष आंदोलक आहेत त्याच तोडीस तोड या ठिकाणी महिला आंदोलक आहेत. काही महिलांशी आपण बातचीत करूया. काय सांगाल, तुमची भूमिका काय आहे? एकंदरीत या ठिकाणी तुमचा पोवाडा तुम्ही मगाशी बनवता, काय पोवाडा होता? आलं भगव हे वादळ आता होणार धुरण जाळ, मनी उतरलं या सार या शिवबाच तलवार. माव 400 वर्षाचा इतिहास आमचा कधी न माग घटला, कधी न माग घटला. तुम्ही कितीही टाका खटला, आता मर्द मराठा पेटला. शपथ घेतो शिवबाची आम्ही अडून इलेक्शन. तुमची भूमिका काय आहे? जरांगे पाटील यांच्याबरोबर परत आता शिष्टमंडळ आलेले चर्चा करत आहे, म्हणणं काय असेल तुमचं? माझं काय माहिती का, मागण्या जर पूर्ण झाल्या ना तर काय त्यांना आझाद मैदानाला पण जायची गरज नाही. पण तुम्ही लेखी द्या ना आम्हाला, तोंडे सांगून काही उपयोग नाही. बरोबर ना, आश्वासन देऊ नका. जरांगे पाटील ते धोरण, जरांगे पाटील सांगतील ते तोरण. काही महिला बांधव आहेत अजून. शिष्टमंडळ चर्चेला आलेला आहे, सरकार चर्चा करत आहे. मुख्यमंत्री मुंबईत मात्र मुख्यमंत्र्यांनी अजून चर्चा केलेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलंय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा करेल असं वाटतं का? तेच ना, मुख्यमंत्र्यांना एवढा समाज आमचा चिडलेला आहे, सगळा समाज महाराष्ट्रातून आलेला आहे, तरी मुख्यमंत्री गावी जाऊन राहत आहेत. म्हणजे त्यांना मराठी समाजाचं काहीच पडलेलं नाहीये का? म्हणजे त्यांनी काहीच किंमत देत नाहीयेत. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाहीये. पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. आझाद मैदानमध्ये आंदोलन करून देण्यास मनाई केली जात आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही नवी मुंबईमध्येच आंदोलन करावं. पुढची भूमिका काय असेल मग? मुंबईमध्ये जाऊन देण्यास अडवलं तर तुम्ही जाणार का? मुंबई मराठ्यांची आहे, त्यामुळे आम्ही विदाऊट परमिशन आमच्या घरात जायची आम्हाला परमिशनची गरज नाही. आम्ही तिथं आझाद मैदानावर जाणार आणि आम्ही तिथं आंदोलन करणार. काय आम्हाला कुणाची परमिशन घ्यायची गरज नाही, कारण एक मराठा लाख मराठा. आणि जे आता आमच्या मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी जो हक्क मागतोय, गेली 40 वर्ष तुम्ही लोक देऊ शकत नाही, तर आता आम्ही तो हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही. जगदीश, ज्या प्रकारे भूमिका दिसत आहे की आमचं घर आहे, घरात जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही आणि तोडीस तोड तेवढ्याच संख्येने जे मराठा समाज आहेत ते आधीच दादर आणि आझाद मैदान या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे आता वाशीतून पुन्हा मोठ्या संख्येने जो मराठा समाज आहे तो कूच करू शकतो जर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका ठाम ठेवली तर. अन्यथा याच ठिकाणी मोर्चा विसर्जित होतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यामुळे आता शिष्टमंडळ तोडगा काढण्यात कितपत यशस्वी ठरते हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. जगदीश. चेतन, एकीकडे जरांगे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाचा आजचा दिनक्रम कसा असणार आहे? तर तुम्ही खुर्चीचे मराठे झाले. निश्चितच आता वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. इथूनच ते पुढे आता हायवेला जो जॉईन होतील. हायवेवरतून पुढे सरळ हा जो महामार्ग आहे तो थेट मुंबईतला कनेक्ट होतो. चेंबूर मार्गे हा महामोर्चा आहे तो द्रुतगती मार्ग पकडून थेट मुंबईमध्ये आझाद मैदानाकडे दाखल होऊ शकतो. जाताना मध्ये सर्व उड्डाणपूल घेतले जाणार आहेत. उड्डाणपुलाच्या खालून मोर्चा जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे, तसा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ब्रिजच्या खालून वाहतूक असेल ती तुरळकपणे सुरू राहू शकते. मात्र उड्डाणपुलामुळे संपूर्ण महामार्ग आहे तो बंद पडू शकतो. कारण ज्या प्रकारे गाड्या आहेत आपण मी दाखवू शकतो की आता समोर काही गाड्या पार्क आहेत, मात्र बाकी सर्व गाड्या आहेत त्या सरळ हायवेला पार्किंग करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आले आहेत. त्यामुळे इथून जे लोक उठतील ते थेट हायवेलाच कनेक्ट होतील आणि हायवे मार्गे थेट ते आझाद मैदानाकडे कूच करू शकतात. त्यामुळे आता जरांगे पाटील याच मार्गाने व्यासपीठाकडे येतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील. तत्पूर्वी आता शासन काय तोडगा काढतंय का,
मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत की थेट आझाद मैदानमध्ये येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण चर्चा अशी सुरू आहे की संध्याकाळी 4 वाजल्यानंतर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते आझाद मैदानावर येऊ शकतात आणि या संदर्भातील तोडगा काढू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय भूमिका घेत आहेत, एक पाऊल पुढे येत आहेत का आणखी, त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. जगदीश. चेतन, गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे. सगळे सोयरे या शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावरूनच हे आरक्षणाचं घोडं अडलं होतं. आता आईच्याही नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडून होतीये. नेमकी चर्चा या शिष्टमंडळासोबत काय होण्याची शक्यता आहे, कोणकोणत्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे? की आज लोक आत्महत्या करताय. अरे आत्महत्या करणार नक्कीच नाही तर जगदीश, काय जो सगळ्यात करणार? महत्वाचा शब्द आहे तो सगळे सोयरे शब्द, आणि यालाच घेऊन कुठेतरी सर्व घोडा आहे ते आणलेला आहे. कारण कायदेशीर बाबी तपासाव्या लागतील असं एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी स्पष्ट केलं होतं. कारण एकूणच ज्यावेळी मराठा समाजाची नोंदी ज्या बघितल्या जात होत्या, वंशावळीनुसार हा दाखले आहेत ते देण्याची सुरुवात झालेली होती. मात्र या वंशावळीमध्ये कुठेही आईच्या बाजूला म्हणजे माहेरच्या बाजूला दाखले दिले जात नाही. कारण आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह असेल तर आईला माहेरच्यांना त्यांच्याकडचे दाखले दिले जातात, सासरकडचे दाखले दिले जात नाही. आणि याच शब्दावरून हा सर्व वाद रंगलेला आहे. त्यामुळे या मार्गावरती या बाबीवरती आता मुख्यमंत्री काय तोडगा काढतात याकडे आपलं लक्ष असेल. जगदीश. चेतन, तू या संपूर्ण चर्चेवर लक्ष ठेवून राज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचणार आहेत आणि मी दाखवू शकतो की याच ठिकाणी ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत की इथून जे मराठी मोर्चा आहे तो एकंदरीत नवी मुंबईतून मुंबईकडे जाणार की याच ठिकाणी मोर्चाचं विसर्जन होणार. कारण एकंदरीत अद्यापही शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर कुठेतरी मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नसल्याचा दावा त्यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. आणि आता म्हणूनच जरांगे पाटील यांची भूमिका ऐकण्यासाठी हजारो मराठा बांधव आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि याच व्यासपीठावरतून जरांगे पाटील आहेत ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तुर्तास या संदर्भातील सर्व सूचना आहेत त्या मराठा बांधवांना दिल्या जात आहेत. तुम्ही स्वतः या ठिकाणी बसलेला आहात. जरांगे पाटील 10 वाजता या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहेत. तुमची भूमिका काय आहे? मला स्वतःला वाटतं की मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, कारण मराठा समाजाचे भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि मुलांना शिक्षणात हे भेटत नाही, आरक्षणाचा उपयोग नाही, चांगलं त्यांच्या मनाप्रमाणे कॉलेज भेटत नाही, 1% मुलांना एमटेक हे याला ऍडमिशन भेटत नाही. त्याच्यामुळे सरकारने मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं ही इच्छा आहे. आणि जर तुम्ही आता नाही दिलं तर आम्हाला पण माहिती की आम्हाला परत कधी भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, द्या. तुमची गरज नाही आम्हाला आरक्षण द्या, तर तुम्ही आमचे नेते, तर तुम्ही आमच्या दरवाजात यायचं मतदानाच्या, नाहीतर तुम्ही येऊच नका. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत आहेत. ते जरांगे पाटील यांची भेट घेणार का आणि या संदर्भातील ठोस तोडगा काढणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. अन्यथा नवी मुंबईकडून एकदा मराठा बांधव मुंबईकडे कूच केला तर मुंबई ठप्प पडल्यापासून राहणार नाही. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, नवी मुंबई. मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज नवी मुंबईमधून थेट मुंबईकडे रवाना होणार आहे. मात्र त्याआधी शासनाच्या शिष्टमंडळासोबत ते चर्चा करणार आहेत आणि या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर ती आपली भूमिका आहे ते याच ठिकाणी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मांडणार आहेत. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत की एकंदरीत मराठा आंदोलकांकडून मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्यास सुरुवात झालेली आहे. बाकी सर्व जे मराठा बांधव आहेत ते अद्यापही APMC मार्केट या ठिकाणीच आहेत आणि हळूहळू आता मुंबई, नवी मुंबईच नव्हे तर राज्यातील सर्व मराठा बांधव आहेत ते सकाळी 10 वाजेपर्यंत या चौकात जमतील आणि या चौकामध्ये सर्व मराठा बांधव जमल्यावरती मनोज जरांगे पाटील आहेत ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत की आता हा मोर्चा इथेच थांबेल की इथून पुढे तो आझाद मैदानाकडे रवाना होईल. आपण काही मराठा बांधवांशी बातचीत करणार आहोत या संदर्भात ज्या ठिकाणी जमलेले आहेत. मनोज जरांगे पाटील APMC मध्ये आहेत. मुंबईकडे जायचं की नाही त्या संदर्भातील भूमिका ते या चौकामध्ये आता जाहीर करणार आहेत. सकाळी 10 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळामध्येच या संदर्भातील भूमिका ते स्पष्ट करतील. तुमची भावना काय आहे?
माझी भावना एवढीच आहे की दादांना आता उपोषण करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. कारण त्यांचं उपोषण म्हणजे आमचं नातं मायलेकराचं आहे आणि लेकरांनी उपाशी राहावं हे मायबापांना कधीच वाटत नाही. आणि सरकारने इतका वेळ देऊन उपोषणाची वेळ आता दादांवर येऊ देऊ नये. ह्या सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाखोंच्या संख्येने इथे मराठा बांधव जमा झालेले आहेत. खूप गर्दी तुम्ही पाहताय, खूप गर्दी होत आहे. महिला भगिनी त्याच्यानंतर बांधव आमचे सगळे जमा होत आहेत. तर त्याच्यामुळे खूप लाखोच्या संख्येने इथे मोठी सभा होणार आहे. इथून पुढचं नियोजन कसं असेल? इथून जर मुंबईत निघायचं असेल तर कुठल्या मार्गाने तुम्ही जाणार आहात? इथून आता आम्ही सभा संपल्यानंतर आम्ही सरळ थेट मार्ग आम्ही वाशी स्टेशनवरून आपला जो मुंबई हायवे आहे आपला तो हायवे पकडून आपण मुंबईला जाणार आहोत. हे भगवं वादळ जे आहे ते नवी मुंबईकडून थेट मुंबईकडे कूच होताना पाहायला मिळेल आणि अवघी मुंबई यामुळे ठप्प पडण्याची शक्यता आहे. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चैतन्य नावरे, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.